गंगापूर शहरातील गजबजलेल्या राजीव गांधी चौक परिसरात महेंद्र ज्वेलर्स येथे सोमवार तारीख 27 जुलै रोजी दुपारी सुमारे 2 वाजेच्या सुमारास एका अज्ञात भामट्याने ग्राहक असल्याचे भासवत चालाकीने सुमारे 1.5 तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास करून भरदिवसा पोबारा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संशयित व्यक्ती ग्राहक असल्याचे भासवत महेंद्र ज्वेलर्समध्ये आला। त्याने दुकानदार देवेंद्र सुवर्णकर यांच्याकडे सोन्याची अंगठी पाहण्याची इच्छा व्यक्त केली। त्यानुसार दुकानदारांनी त्याला सुमारे 1.5 तोळ्याची सोन्याची अंगठी दाखवली। अंगठी हातात घेतल्यानंतर भामट्याने ती बोटात घालून पाहिली आणि काही क्षणातच अचानक दुकानाबाहेर धूम ठोकली। घटना लक्षात येताच दुकानातील कारागिराने तात्काळ त्याचा पाठलाग केला, मात्र आरोपी जुने बसस्थानक परिसरातून पळत पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारात शिरला। तेथे आधीपासूनच तयारी ठेवलेल्या मोटरसायकलवर बसून त्याने भरधाव पलायन केले। त्यामुळे कारागिराचा पाठलाग निष्फळ ठरला। या घटनेनंतर शहरातील सराफ व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली। प्राथमिक माहितीनुसार संबंधित भामट्याने चोरी करण्यापूर्वी शहरातील विविध सराफ दुकानांची रेकी केल्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलीस या दृष्टीनेही तपास करीत आहे। घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। दुकानातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध सुरू असून त्याच्या हालचालींचा माग काढण्याचे काम सुरू आहे। बातमी लिहेपर्यंत प्रकरणात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे।